नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आर-पी-एफ रेल्वे पोलीस भरती 2026साठी 10वी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी असून जवळजवळ 5,000 ते 9,000 जागांसाठीची मोठी मेगा भरती जी आहे आर-पी-एफ रेल्वे पोलीस भरतीसाठीची जाहीर केली जाणार आहे. तर या भरतीबाबतची महत्त्वाची अपडेट म्हणजे रेल्वे भरतीमध्ये सरकारी नोकरी करण्याचं स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी एक अत्यंत मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. आर-पी-एफ म्हणजेच रेल्वे प्रोटेक्शन फोर्समध्ये नवीन भरती येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे आणि या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत की एकूण किती जागा यामध्ये भरल्या जातील आर-पी-एफ पदासाठीच्या, रेल्वे पोलीस फोर्ससाठीच्या. तर यामध्ये कोणकोणत्या पदासाठी भरती होईल, म्हणजे कोणकोणत्या जागा असतील, शिपाई असेल, त्याचबरोबर इतर कोणते संवर्ग असतील, त्याचबरोबर या पदासाठीची पात्रता काय काय असेल, त्याच्यानंतरनं वयोमर्यादा ही किती असेल, परीक्षा ही कशी घेतली जाईल आणि फिजिकल टेस्टमध्ये काय काय असणार आहे, त्याचबरोबर पगार जो आहे हा किती दिला जाईल, याची सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. नवीन असाल नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलवर तर सरळ सेवा भरतीबाबतच्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा. सुरुवात करूयात. सगळ्यात पहिल्यांदा महत्त्वाचे अपडेट म्हणजे एकूण किती जागा आर-पी-एफ अंतर्गत भरल्या जातील. तर मिळालेली जी माहिती आहे या माहितीनुसार यावेळी आर-पी-एफ रेल्वे प्रोटेक्शन फोर्समध्ये या भरतीमध्ये सुमारे 5,200 ते 9,500 जागा असण्याची शक्यता आहे आणि अंतिम संख्या ही अधिकृत जाहिरातीनंतरनं निश्चित होईल. मात्र अंदाजे यापेक्षा कमी तर जागा नसणार आहेत. 5,000पेक्षा जास्तच जागा या भरल्या जातील. यानुसार कोणकोणती पदे असतील तर ते सुद्धा पाहूयात. या भरतीमध्ये मुख्यतः 2 पदांचा समावेश असेल. आर-पी-एफ कॉन्स्टेबल म्हणजे शिपाई आणि आर-पी-एफ सब इन्स्पेक्टर SI या 2 पदांसाठीची भरती होईल. शैक्षणिक पात्रता कॉन्स्टेबल शिपाई पदासाठी 10वी पास असणं आवश्यक आहे आणि सिनियर जो इन्स्पेक्टर आहे SIसाठी या पदासाठी कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात. त्याच्यानंतरनं वयोमर्यादा जनरल प्रवर्ग उमेदवार 18 ते 25, OBC 18 ते 28, SC/ST प्रवर्ग 18 ते 30 वर्ष आणि आरक्षणानुसार शासनाच्या नियमानुसार सवलत लागू राहील. अर्ज प्रक्रिया जनरल आणि OBCसाठी 500 रुपये अर्ज फी असेल. SC/STसाठी 250 रुपये. निवड प्रक्रिया भरतीची प्रक्रिया 4 टप्प्यांमध्ये होईल. लेखी परीक्षा, फिजिकल टेस्ट, मैदानी चाचणी, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, मेडिकल टेस्ट यामध्ये घेतली जाईल. त्याच्यानंतरनं लेखी परीक्षा एकूण वेळ जो आहे 1 तास 30 मिनिटांसाठीचा वेळ असेल. एकूण गुण 120 गुण असतील. विषय जे आहेत जनरल नॉलेज 50 प्रश्न, रिझनिंग इंटेलिजन्स 50 प्रश्न, 35 प्रश्न, मॅथमॅटिक्स 35 प्रश्न. चुकीच्या उत्तरांना निगेटिव्ह मार्किंग असेल, त्यामुळे अंदाजे उत्तर देणं टाळायचं आहे. त्यामुळे तुमचे मार्क्स हे कट होऊ शकतात. जर तुम्ही तयारी सुरू करत असाल तर ही महत्त्वाची माहिती लक्षात ठेवा. आर-पी-एफमध्ये निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. त्याच्यानंतरनं कॉन्स्टेबल या पदासाठी फिजिकल पुरुष उमेदवारांसाठी उंची 165 सेंटीमीटर, 1600 मीटरची रनिंग असेल. 5 मिनिटं आणि 45 सेकंदमध्ये पूर्ण केल्यानंतरनं संपूर्ण गुण मिळतील. लॉंग जंप 11 फूट असेल. हाय जंप 4 फूटसाठी असेल. महिला उमेदवारांसाठी उंची 157 सेंटीमीटर, 800 मीटरची रनिंग 3 मिनिटं आणि 45 सेकंदमध्ये पूर्ण करावे लागेल. लॉंग जंप उंच उडी 9 फूट. हाय जंप यामध्ये पाहू शकता ही जी उंच आहे 3 फुटासाठीची असेल. त्याच्यानंतर SI या पदासाठी फिजिकल जी आहे पुरुष उमेदवारांसाठी उंची 165 सेंटीमीटर, SC/ST प्रवर्गासाठी 160 सेंटीमीटर, 1600 मीटर रनिंग सुमारे 6 मिनिटं आणि 30 सेकंदासाठी असेल. लॉंग जंप 12 फूट, हाय जंप 3 फूटसाठी असेल आणि महिला उमेदवारांसाठी उंची 157 सेंटीमीटर, SC/ST प्रवर्ग 152 सेंटीमीटर असेल. त्याच्यानंतर यांच्यासाठी 800 मीटरची रनिंग 4 मिनिटांमध्ये पूर्ण करावे लागेल. लॉंग जंप 9 फूट आणि हाय जंप जो आहे हा 3 फुटासाठी असेल. अशा पद्धतीने ही शारीरिक पात्रता चाचणी घेतली जाईल. त्याच्यानंतरनं या भरतीमध्ये जी आर-पी-एफ कॉन्स्टेबल आहे या उमेदवारांना जो पगार आहे सुरुवातीचा जो पेमेंट आहे 21,700 पासून सुरू होतं आणि याबरोबरच विविध सरकारी भत्तेसुद्धा यामध्ये समाविष्ट असतात.
ते वेगळ्या पद्धतीने दिले जातात. त्याच्यानंतरनं ड्युटी जी आहे, रेल्वे स्टेशनची सुरक्षा, रेल्वे मालमत्तेचं संरक्षण, रेल्वे प्रवाशांची सुरक्षा, रेल्वे परिसरात कायदा आणि सुव्यवस्था राखणे इत्यादीबाबत यामध्ये उमेदवारांची जी ड्युटी असते कॉन्स्टेबल आणि SI पदासाठीची असते. आता ही भरती प्रक्रिया कधी होऊ शकते याबाबत सुद्धा जाणून घेऊयात. मिळालेल्या माहितीनुसार जुलै महिन्यामध्ये ही भरतीची अधिकृत अधिसूचना येण्याची शक्यता आहे. म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये, जवळजवळ जून महिना संपलाय, पुढच्या महिन्यामध्ये ही जाहिरात येऊ शकते. आता मात्र अंतिम तारीख आणि जागांची संख्या ही अधिकृत नोटिफिकेशननुसार निश्चित होईल. आता तुम्ही जर तयारी करत असाल, जुलै महिन्यामध्ये जाहिरात येते, तर तयारी करण्यासाठी महत्त्वाच्या अपडेट म्हणजे मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका सोडवा, रोज गणित आणि रिझनिंगचा सुद्धा सराव करा, जनरल नॉलेज अपडेट ठेवा, आजपासूनच रनिंग आणि जम्पचा सराव जो आहे हा सुरू ठेवा. शेवटी सगळ्यात महत्त्वाचं, जर तुम्ही 10वी पास असाल आणि कॉन्स्टेबलसाठी ही उत्तम संधी असेल, आणि जर तुम्ही ग्रॅज्युएट पदवीधर असाल तर SI साठी देखील अर्ज करू शकता. अधिकृत जाहिरात आल्यानंतरनं अर्ज करा आणि कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. त्याचबरोबर सरळ सेवा भरतीबाबतच्या सगळ्या महत्त्वाच्या अशाच अपडेट मिळवण्यासाठी नोकर भरतीच्या YouTube चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. धन्यवाद.